नमस्कार. रेणुका आयनबी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सन 2018 पासून कैलासवासी विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठान कणेगाव या संस्थेच्या वतीने कैलासवासी विकास पाटील स्मृती साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात आणि ते संस्थापक ज्येष्ठ नेते माननीय भीमराव आ पाटील, ज्यांना अण्णा असं संबोधतात, त्यांच्या प्रेरणेने दिले जातात. हे पुरस्कार देण्याचं हे यांचं 5वं वर्ष आहे. साहित्याच्या गद्य आणि पद्य प्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. गद्यामध्ये काय प्रकार आहेत ते पहा. तर गद्यामध्ये साहित्य प्रकार आहेत कथा, कादंबरी, आत्मचरित्र, नाटक, ललित म्हणजे ललित लेखन, समीक्षा, शिक्षण विषयक, बाल साहित्य वगैरे वगैरे असे यांचे साहित्य प्रकार आहेत गद्यामध्ये. तर या गद्यामधील साहित्य प्रकारातील 2 साहित्य कृतींना हे पुरस्कार दिले जातील. तर पद्य विभागात एक पुरस्कार दिला जाईल. तर गद्य विभाग जो आहे तो पुन्हा एकदा ऐका. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, नाटक, ललित लेखन, समीक्षा, शिक्षण विषयक, बाल साहित्य इत्यादी साहित्य प्रकार. या साहित्य प्रकारातून 2 साहित्य कृतींना पुरस्कार दिले जातील. तर पद्यामध्ये पद्य विभागात एक साहित्य पुरस्कार दिला जाईल. पुरस्काराचं स्वरूप काय ते ऐका. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम हे पुरस्कारांचं स्वरूप आहे. आता नियम आणि अटी काय आहेत ते ऐका. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. तर आपली साहित्यकृती जर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झाली असेल तर ती या पुरस्कारासाठी पात्र आहे. किती प्रती पाठवायच्या आहेत. तर आपल्या पुस्तकाच्या 2 प्रती आपल्याला या पुरस्कारासाठी पाठवायच्या आहेत. आणि सोबत काय पाठवायचं आहे तर परिचय, आपला परिचय आणि साहित्यकृतींच्या 2 प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल. साहित्य कृतींची निवड गुणवत्तेच्या निकषांवरच केली जाईल. निकाल फोनवरून कळवून प्रसिद्ध केला जाईल. आपल्याला जर आपल्या साहित्यकृतीला पुरस्कार मिळाला तर ते आपल्याला फोन करून कळवतील. साहित्यकृती पाठवलेल्या सर्व कवी लेखकांना सहभाग प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवले जाईल. जर आपण त्याच्यात सहभाग घेतोय तर ते आपला देखील सन्मान करणार आहे आणि आपल्याला सहभाग प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवणार आहेत. केव्हापर्यंत पाठवायचे आहेत आपल्या साहित्यकृती तर 25 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत फक्त पोस्टाने पाठवायचे आहेत, कारण तिथे कुरिअर व्यवस्था नाही. तर साहित्यकृती कुठे पाठवायची आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सोबतच संपर्क क्रमांक देखील दिला आहे. जर आपल्याला याबद्दल काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर आपण या मोबाईल नंबर जो दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर फोन करून विचारू शकतो. तर हे जे आवाहन आहे ते या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश आडके यांनी केलेलं आहे. या प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. तर
नियम अटी व्यवस्थित वाचून घ्या आणि कैलासवासी विकास पाटील स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2024साठी आपल्या साहित्यकृती जरूर पाठवा. तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.